वाळवा तालुक्यात शक्तीपीठ महामार्गाला वाढता विरोध. बोरगाव बंद, कामेरीत लाक्षणिक उपोषण. वाळवा तालुक्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध अधिक तीव्र होताना दिसत आहे. तालुक्यातील एशिरे येथे गावबंद आंदोलन करण्यात आले, तर घराशीळ येथे शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. कोणीही मागणी न केलेला आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसवलेला हा अन्यायकारक शक्तीपीठ महामार्ग तात्काळ रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी कामेरी येथील सर्वपक्षीय ग्रामस्थांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. वाळवा तालुक्यात एकूण 853 एकर जमीन शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होणार असून एकट्या कामेरी गावातील तब्बल 286 एकर जमीन या प्रकल्पामुळे प्रभावित होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. ग्रामपंचायत, पतसंस्था, विविध सोसायट्या, गणेश मंडळे तसेच सर्वपक्षीय प्रतिनिधींनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी ठराव मंजूर केला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. दुसरीकडे बोरगाव येथे शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात नागरिकांनी गावबंद आंदोलन पुकारत गावातील सर्व दुकाने, व्यावसायिक आस्थापने आणि व्यवहार पूर्णपणे बंद ठेवले. शासनाच्या निर्णयाचा जाहीर निषेध करत ग्रामस्थांनी एकजूट दाखवली. यामुळे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलन अधिक तीव्र होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुळामध्ये शक्तीपीठ पाहिजे आहे का नाही ह्याच्याबद्दलची चर्चा विधानसभेच्या सभागृहामध्ये किंबहुना ज्या तालुक्यामधून जात होती त्या तालुक्यामधल्या शेतकऱ्यांची व्हायला पाहिजे ती झाली नाही. मुळामध्ये शक्तीपीठामुळे कुठला शक्ती म्हणजे देव त्याच्यामध्ये ॲड केला गेला. जर बोरगावहून रस्ता जात असेल आणि जर त्यांना अंकुरकोट किंवा औदुंबरला जायचं असेल तर इथून 20-25 किलोमीटर परत खाली जायचं आहे, परत तिथली शेती ताब्यात घ्यायची आहे. शक्तीपीठामुळे होणारी बाधित शेती आणि येणारा पूर आणि भविष्यामध्ये बहुजन समाजाचं अस्तित्व नाहीसं करणारा हा डाव हा काही मंडळींना आखलेला आहे आणि गेले अनेक वर्ष बहुजन समाजाच्या पाठीमागं लागायचं काम ही मंडळी करतायत. आमचा असं मत आहे प्रतिमा नागरिक म्हणून बोरगावचा की आमची जर का हा शक्तीपीठ झाला तर आमची जी असणारी जी शेती आहे ती पूर्ण पाण्याखाली जाणार आहे. आज आम्ही थोडामध्ये 5चा बघितला, त्याच्यामध्ये आमची सगळी शेती बाधित होत्या. आज त्या पुरामध्ये आमचं गाव पूर्ण विस्थापित झालं होतं. ही हा शक्तीपीठ झाला तर आम्हाला बोरगावमध्ये राहण्यासारखी परिस्थितीच राहणार नाही. कारण त्यावेळेचा वॉटर लेवल आणि आत्ताची होणारी वॉटर लेवल जर 10 फुटाचा जर फरक पडला तर आमच्या असणाऱ्या सगळ्यांच्या कुटुंबाच्या घरावरून पाणी फिरणार आहे. पिढ्यानपिढ्या आम्ही इथे शेती करत आलो. आमच्याकडे ज्या नोंदी आहेत त्या की ज्या आपण म्हणतो हेळवेच्याकडे ज्या नोंदी आहेत त्या आम्ही इथं जे गाव बसलं तिची नोंद आहे 300-400 वर्षापूर्वी 400 वर्षापूर्वी आणि गुणागोविंदांना आम्ही शेती करून कष्ट करून काबाड कष्ट करून इथं पत्र आलो. आमची कुटुंब अगदी चांगल्या स्थितीत जगत होते. जर का उद्या हा शक्तीपीठ झाला तर आम्हाला असह्य जगणं होईल. तर आमची जमीन गेलेली जमीन जाईल तर राहिल्यांची पिकणार नाही. म्हणजे मग उद्या ह्या जे 14,000 15,000 लोकवस्ती असणारे एक बोरगावचा विषय नाही. आपण ज्या वेळेला 800 किलोमीटरचा विषय बघतो 800 किलोमीटर येणारी गावं बघतो त्या गावामध्ये सगळीच गावं विकसित होणार आहे. लोकांना उद्या एक असणारा कृषीप्रधान देश म्हणजे जमीन संपली औद्योगिक झालं ह्याच काही लोकांनी एवढी मोठ्या लोकसंख्येला काय मिळणार आहे आणि एवढी मोठी प्रचंड महागाई होईल त्याचा फायदा तरी काय सरकारला होणार आहे. सरकारमध्ये निश्चित करावं की काय नेमकं आहे त्याच्यामध्ये साध्य करणार आहे. आज तुम्ही दोन रोड आखले आहेत. एक हा शक्तीपीठ आहे, दुसरा जाणारा समृद्धी नाही ग्रीन पीठ दुसरा होणार आहे आणि तो समृद्ध एवढं मोठं इन्व्हेस्टमेंट कशासाठी चालले की त्याच्यामध्ये आवश्यकता काय. आता झालेल्या रस्त्यावरचं तुम्ही डेटा घ्या किती वाहनं त्याच्यावर प्रवास करतायत आणि तर वाहनं उपलब्ध नसतील. आणि मुळामध्ये सरकारनं या गावाच्या देशाचं शैक्षणिकरित्या वरून पुढे नेलं पाहिजे आणि मगच ह्याच्यात हात घातला पाहिजे. आपण शेतीच्या फार पाठीमागे आहे. काही लोकांना फीसुद्धा परवडत नाही, अशा शिक्षणसुद्धा पूर्ण होत नाही. हे असताना तुम्ही कशासाठी या शेतीपीठाच्या पाठीमागे लागला आहे आणि बहुजन समाजाची कुटुंब उद्ध्वस्त करायची भूमिका त्या सरकारनं हातामध्ये घेतली आहे. आमचा बोरगावकरांचा त्या सरकारचा पूर्ण